नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. व्यक्त केली होती, आज त्यांनी राजीनामा दिलाय. मला वाटतं जयंत पाटील साहेब गेले मला वाटतं वर्षभर त्यांचं सुरू आहे. मधून मधून या बातम्या येतच असतात. अलीकडे त्यांच्या वर्धापन दिन सुरू झाला तेव्हा पण त्यांचं ते राजीनाम्याचं ते उद्घृत करत होते. आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज असं मला वाटत नाही. माननीय शरद पवार साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत, ते ठरवतील काय पुढे करायचं ते. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सातत्यानं आता संजय शिरसाट यांचा मुद्दा सातत्यानं समोर येतोय. संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना बोलताना मानहानीची नोटीस पाठवू असं सुद्धा सांगितलं आहे. महाराष्ट्रातला मोठा विनोद. मान असेल तर हानी होईल ना. त्यांना मान आहे का? मान आहे का त्यांना? त्यांची मानाची हानी व्हायला? हास्यास्पद आहे सगळं. लाज वाटली पाहिजे ते जे पाठवले बघितल्यानंतर लोकांनी. त्यांची वक्तव्य, त्यांचं बोलणं, वागणं, अलीकडे त्यांच्या मुलाने गेलेले प्रताप, सदनात चर्चा झाल्या सगळ्या. तरी मानहानी, जनतेची मानहानी होते बरं का. तुम्हाला निवडून दिलेल्या जनतेची मानहानी आहे, पण मुळात तुम्हाला मान नाही तर हानीचा काय विषय येतो सोडून दे. आणि रोहित पवारावर रोहित पवाराबाबत ईडीने चार्जशीट दाखल केली. कोणी? ईडीने चार्जशीट दाखल केली त्यांच्यावर. त्यांची पद्धत आहे. नाही जो त्यांना लवून जात नाही, वाकत नाही, त्यांच्यासमोर स्वाभिमानीने उभा राहतो, त्यांना ईडीच्या नोटिसा द्यायच्या. हे असंच करत झालेत ना आतापर्यंत. माझं तर या सगळ्या माध्यमात माननीय पंतप्रधानांना प्रश्न आहे की ज्या माननीय पंतप्रधानांनी खातो नव्हती आणि खावा देतो नव्हती असं म्हणत आले ते सातत्यानं. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दस्तूर खुद्द स्वतः केले. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना तुम्ही पक्षात घेतलं, सन्मान दिलेला, सोबत सरकारमध्ये घेतलं, मंत्री करताय. तर तुमची ही जी अशा ज्या कारवाई आहेत ना त्या सगळ्या संशयास्पद असतात, लक्षात घ्या. शिवरायांच्या गडकिल्ल्यांची युनेस्कोने दखल घेतली आणि त्याला आता देर आहे दुरुस्त आहे असं हिंदीमध्ये म्हण आहे बरं का. हिंदी बोललो. उशिरा सुचलेलं शहाणपण. ते सुद्धा खरं तर आत्ता 2-3 दुर्घटना एवढ्या घडल्या की एका किल्ल्याची ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे, त्यांनी डागडुजी करायला घेतलं, त्याचे बुरुजच कोसळले सगळे. छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजगडावर उभा केला, तो पडला. त्याच्यानंतर त्याचं दुःख प्रचंड आहे, वेदना आहे, राग आहे. दुसरा उभारला, पुन्हा जमीन खचली. पापी लोकांच्या हातून ते उभे राहायला पण तयार नाहीयेत, असाच अर्थ आहे. लक्षात आलं का? सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.